चल घरला जाऊया. घरला जाऊन सामान मी बांधायचंय. पण बाबा गोरेगाव का? वडिलांशिवाय मुलगा आणि मुलाशिवाय वडील अपूर्ण आहेत. मी कधीही विचार केला नव्हता की बाप लेवक असे दूर होतील, नात्यांमध्ये असा दुरावा येईल. काल रात्री बाप आणि मुलाच्या गोष्टी ऐकून असं वाटलं की त्यांचं दूर राहणंच त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. रामजी आता कुठेही गेलेत तरी नवीन सुरुवात भीमरावची असेल, विना आईच्या, विना वडिलांच्या. भीमराव किती संघर्ष करू शकेल आणि आपल्या संघर्षामध्ये किती यशस्वी होईल, आता हे बघावं लागणार. थांब, मी समद सामान घेऊन येतो. कारण की आता या घरामध्ये तू कधी बी यायचं नाहीस. हे काय केलं जिजाबाई तुम्ही? तुम्हासनी ठाव आहे रामजीसनी हे लगीन कधी बी करायचं नव्हतं, पण आम्ही हट्ट करून हे लगीन त्याला करायला लावलं. आणि तुम्ही आम्हासनीच गुन्हेगार बनवला आहे. बाबा बाबा तुम्ही गोरेगावला का जाताय? तुम्ही इथंच राहा ना, या घरात. नाहीतर इथं बाजूला एखाद्या दुसऱ्या घरात राहा. नाही, मला लवकर जायचंय. बाबा आम्हासनी सोडून नका जाऊ ना, थांबा ना इथंच. बाळा, निर्णय झालाय आता. आता वाद घालण्यात काय बी फायदा नाही. भाऊ घाईघाईत काय बी निर्णय घेऊ नको. बाबा, आम्ही तुमच्या बगर कसं काय राहू? तुम्ही समद्यांनी सोबतच राहा. तुम्ही राहू शकता. बाबा, आम्ही तुमच्या बगर नाही राहू शकणार. नाही बाबा, नका जाऊ ना. आज ते आई बी नाही आहे. आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आत्यानं भाऊ आहे ना, समद काही टेक होईल. म्या आता कुणाच्या थांबवल्यानं नाही थांबणार. तुम्ही समदे जा, मला सामान बांधू द्या. भाऊ परत एकदा विचार कर. काय नाही तर पोरांसाठी तरी थांब रे. ठरवलंय म्या. या पोरांसाठी आणि या घराच्या शांतीसाठी माझं जाणं गरजेचं आहे. आणि भीमाची बी हीच इच्छा होती ना, की वाटणी झाली पाहिजे. मला वाटत होतं की वाटणी व्हावी, पण हे वाटत नव्हतं का तुम्ही आमच्यापासून एवढं दूर जावं. बाबा तुम्हासनी जे हवं होतं ते झालं ना. आता तुम्ही बाबासनी थांबवा. इथंच साताऱ्यामध्ये कुठेतरी राहा. बाबासनी भेटायची कधी इच्छा झाली तर आम्ही कसं भेटणार? तुझे बाबा आता थांबणार नाही. मी त्यासनी समजावलं तरी बी नाही थांबणार ते. अरे कोणी सांगणार आहे का की ही बातमी खरी आहे की रामजी सातारा सोडून जात आहे? सांगा. भाई शेठजी, खरी वार्ता आहे. पर तुम्ही असा विचार करू नका की म्या इथं नाही.
म्हणून माझ्या पोरांच्या केसाला बी धक्का लावा. आणि एवढीच काळजी आहे तर सोडून कशासाठी जाताय? नवीन बायको मिळाली आणि आपण निघाले. काही बी बोलू नका आणि कान उघड ठेवून ऐका. समदे इथंच राहणार. आणि जर मला हे कधी कळलं की तुम्ही माझ्या पोरासनी सतवताय तर ह्यो रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ इथं येऊन तुमच्या समद्यासनी ठिकाणावर आणल. ही माझी सूचना समजा, नाहीतर माझी विनंती. एवढीच काळजी आहे तर नका ना जाऊ एवढ्यात दूर बाबा. जावं लागल भीम. रामजी, तू अजून एकदा विचार कर. रामजी भाऊ, एक वेळा शांत डोक्यानं तुमच्या या निर्णयावर पुन्यांदा विचार कर. विचार केलाय मी. कारण माझ्याकडे आता ह्योच एक मार्ग आहे ज्यामुळे समद्यासनी शांती मिळत आणि समदे सुखानं जगू शकतील. आणि मग तुम्ही समदे आहेत ना माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी. तर मग मला काळजी करायची काय गरज आहे? भीमबाळा, इकडे ये. भीमबाळा, तू एवढा समजूतदार आहेस तरी भी कधी कधी तू खोळ्यावानीच काहीतरी बडबडत असतोस. तुझे बाबा तुझ्यापासून कधी दूर जाऊ शकणार आहेत का? पर लई वेळा दूर राहिल्यानं नात्यांमधलं महत्व समजतं. या जिजाबाई तुमच्या समद्यांपासून दूर राहिली तर तिला बी समजल. आणि कदाचित उद्या आपण समजे सोबत राहू. तू त्यासनी आणि ती तुला एकमेकासनी आई लेक मानू नका. पर उद्या आपल्यासनी संग राहण्यासाठी काय बी त्रास होणार नाही. म्हणून बाळा, सौतासनी सांभाळ आणि आम्हाला बी जाऊ दे. ठीक आहे बाबा, तुम्ही जा. हो बन तो सब बन भया, करम भये कुहांडी. आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी.
बिंबाळा. बाबा जी घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी उपजी भय बेकार. ए भीमराव, ऐक, माझं ऐका. तुम्ही सगळे सातारा सोडून निघून जा. याच्यातच तुमचं आणि आमचं सगळ्यांचं भलं होणार आहे. समजलं का? पण काहीही म्हणा शेठ, जेवढं आपण समजत होतो ना त्यापेक्षाही खूपच जास्ती स्वार्थी निघाला याचा बाप. नवीन बायको काय मिळाली, जुन्या कुटुंबाला सोडून निघून गेला. वय वय ठीक आहे. आम्ही समजे वाईट, आमचं कुटुंब बी वाईट. खुश जात आहेत ना. आम्ही जाणार किंवा नाही जाणार, तुम्हा लोकांचं दुःख थोडी कमी होणार आहे. आता आमच्या जाण्यानं जाण्यापेक्षा महत्वाचं हे आहे बाळा, की आता तू रोज बाजा वाजवत जा. जरा पैसे बिसे कमाव, कुटुंबालाही चालवायचं आहे ना. हं? आणि मी तर असं ऐकलंय की हा भीमराव पण आजकाल कामावर जातो. मग आज गेला का नाही? आणि तू ए मधला आनंद, तू काहीतरी विचार कर स्वतःचा. आता पुढे काय करायचंय ते. तुम्ही बी ऐका आणि तुमच्या लोकांनी बी सांगा का या कुटुंबाचं काय होईल ते आम्ही बघून घेऊ. आणि ध्यानात ठेवा की बाबा गेल्यानंतर हे घर इखरून तुटणार नाही. जसं आधी सारखं मजबूतीनं तुमचा विरोध असताना बी उभं होतच ना, तसंच पुढे बी उभं राहील. म्हणूनच तुम्ही आम्हासने कमजोर समजण्याची चूक नका करू. पंडितजी, भीमरावने या पोराटोरांची सेना बनवली आहे जी आमच्याशी लढणार. अच्छा अच्छा, तू त्या भ्रमात आहेस की तुझ्या बापानी जसं म्हटलं होतं की मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी येणार. अरे वेड्या, जेव्हा माणूस आपल्या नवीन बायको सोबत घर सोडून जात असतो ना, तेव्हा तो असंच खोटे आश्वासन देऊन जातो, जसा तुझा बाप देऊन गेला. समजलं का? सेना नाही शेठजी, हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची सुरक्षा मी एकटा बी करू शकतो. म्हणून हा माझा इशारा समजा.
का माझ्या या कुटुंबातल्या कोणत्या बी सदस्याला त्रास देण्याआधी तुम्हाला माझा सामना करावा लागेल. आम्ही पण बघतो तू तुझ्या कुटुंबाची सुरक्षा कशी काय करतो ते. चला भावांनो. आपल्या समाजातले जेवढे बी लोक आहेत त्यासने एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे ही लोक येऊन वारंवार आपल्यासने दम देऊ शकणार नाहीत. आता हे कोणतं नवीन नाटक तू सुरू केलंय आता भीमराव? हं? आपल्याला कोणा एकल्यासाठी उभं नाही राहायचं आहे आणि कुणा एकाला पुढारी बी बनवायचं नाही आहे. कोणी एक आपला नायक होणार नाही, आपल्या समद्यांना नायक बनायचं आहे. आणि आपण समदे मिळून शपथ घेऊया का कोणत्या बी परिस्थितीत आपल्याला एकत्र राहायचं आहे. मग यांनी कोणाच्या बी घरी जाऊन त्यांना घाबरवू दे, पण तरी बी आपण समदे मिळून यांचा सामना करू. तुझ्या बोलण्याचा असा अर्थ आहे की या लोकांनी आपला काम धंदा सोडून एक दुसऱ्याच्या घरी जाऊन हे विचारावं की तुला भीती तर वाटत नाही ना, तुला कोणी घाबरवलं तर नाही ना, तुला कोणी दम तर दिला नाही ना? हं? अरे अशाने यांचं घर कसं चालणार आणि अशी धावपळ केल्याने यांची गुजराण कशी होणार? हं? नाही, भीमराव बरोबर बोलतो आहे. घर तर आम्ही आधी बी चालवत होतो, आता बी चालवतो आहे आणि पुढे बी चालवतच राहू. पर सुरक्षा तर गरजेची आहे. हे बघा, आज आपल्या समद्यासनी एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. रामजीच्या निघून गेल्यानं हे घर किंवा कोणाच्या बी जाण्यानं कोणत्या बी घरातल्या लोकांनी असुरक्षित वाटाय नको. आणि जास्ती बी वाटतंय का म्या आणि पुरंजन काका चुकीचं बोलतोय आणि शेठजी आणि पंडितजी बरोबर बोलतायत. त्यांनी जरा विचार करून निर्णय घ्या. हे बघा, जर कोणासनी एक दुसऱ्या संघ उभं राहण्यासाठी एक दुसऱ्याची साथ देण्यामध्ये काही त्रास असेल, विरोध असेल आणि भीमरावच्या गोष्टीनं कोणासनी काही समस्या असेल तर तो आताच आमच्यापासून वेगळं होऊन इथून जाऊ शकतो. नाही, आम्हासनी भीमन पुरंजनच्या गोष्टी पटलेल्या नाहीत. जसं आम्ही आतापर्यंत जगत आलो तसंच जगू. भीम, आम्हासनी या तंट्यात पडायचं नाही. चला. अरे ऐक तरी. हे लोक खरे समजदार आहे. आम्ही खुळे तर खुळे, पर जेवढे लोक इथं आहेत ना, यांच्यापैकी तुम्ही कोणाला बी त्रास दिला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या विरुद्ध काय बी कराया मागे नाही पडणार. शेठजी, तुम्ही बी बघा, हा एक धडा आहे आमच्यासाठी बी आणि तुमच्यासाठी बी. आणि ज्या दिवशी आम्ही समदे एक होऊ ना, तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे नाही होणार.